30 सप्टेंबर 1993चा दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस। याच दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक संपवून झोपलेल्या किल्लारीकरांवर अचानक काळाने झडप घातली। मराठवाड्यातील लातूर धाराशिव जिल्ह्यात महाप्रलयंकारी भूकंपाचे जोरदार हादरे बसले। या भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली। या भूकंपात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता। 9000 पेक्षा अधिक बळी भूकंपाने घेतले होते। करोडो रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं। अनेक प्रकारचे पशुधन ढिगाऱ्याखाली दाबलं गेलं। तेव्हा शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते। या भीषण संकटावर शरद पवार यांनी राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशय धीरोदात्तपणे मात केली। त्यांना साथ केंद्रातील काँग्रेस सरकारची तर होतीच, शिवाय विरोधी पक्ष देखील पवारांच्या मदतीला धावून आला। विरोधी आणि सत्ताधारी गटाने धडा घ्यावा असा हा प्रसंग महाराष्ट्राच्या इतिहासात घडून गेलाय। याच प्रसंगाविषयी सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती। शतक महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला म्हणजेच 29 सप्टेंबर 1993ला अतिशय उत्साहाच्या वातावरणात महाराष्ट्रात पार पडत होती। वाजत गाजत थाटामाटात गणरायाचं विसर्जन झालं। उत्तर रात्रीत लोक घरी परतले। दुसऱ्या दिवशी 30 सप्टेंबर 1993ची पहाट ती काळीकुट्ट पहाट होती। लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील औसा आणि उमरगा या दोन तालुक्यातील 52 गावात काळाने क्रूर घाला घातला आणि या परिसरातील सारं मानवी जीवन उद्ध्वस्त झालं। 52 गाव भुई सपाट झाली। किल्लारी हे मोठ्या वस्तीचं गाव बेचिराख झालं। गावातल्या सजीवपणाचं एकही लक्षण तिथे त्यावेळी दिसत नव्हतं। ते भयानक दृश्य कल्पनेच्या पलीकडचं होतं। 40 सेकंदात 100 किलोमीटर परिसरात धूळधाण झाली होती। या भूकंपाचे धक्के महाराष्ट्राच्या बहुसंख्य गावात बसले। भूकंपात बळी गेलेल्यांची संख्या 9000च्या वर होती। भूकंपाच्या धक्क्याची भीषण माहिती येताच राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री विलासराव देशमुख सकाळी 10:30 वाजता उद्ध्वस्त झालेल्या ढिगाऱ्यावर येऊन उभे राहिले। या भीषण नैसर्गिक संकटाचा मुकाबला करण्याचं आव्हान पवारांच्या समोर आवासून उभं होतं। तेच आव्हान तातडीने स्वीकारून पवार जबरदस्त वेगाने कामाला लागले। पंतप्रधान नरसिंह राव आणि विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी या संकटात धावून आले। लातूर भूकंपानंतर 3 दिवसांनी त्यावेळेचे पंतप्रधान PV नरसिंहराव आणि त्यावेळेचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांनी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूकंपग्रस्त भागाचा दौरा केला आणि त्यानंतर मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासोबत पत्रकार परिषद देखील घेतली आणि जनतेला मदत करण्याचा विश्वास दिला। या भूकंपग्रस्तांसाठी त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी ज्या पद्धतीने मदत उभी केली आणि त्यांना केंद्रातील सरकार आणि विरोधातील अटल बिहारी वाजपेयींनी ज्या पद्धतीने मदत केली, हे उदाहरण सध्याच्या राजकीय पिढीसाठी एक आदर्श उदाहरणच आहे। लातूर भूकंपानंतर किल्लारी, सास्तूर इथं उद्ध्वस्त झालेल्या 9000 घरांची निर्मिती करणं ही सर्वात मोठं आव्हान होतं। अवघ्या 2 वर्षात त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी भूकंपग्रस्तांना पर्यायी घरं उभी करून दिली होती। त्याचे नमुने ठरवले। बघता बघता नवीन वसाहती उभ्या राहिल्या। त्या गावांची आखणी अधिक सुबकरित्या करण्यात आली होती। उद्ध्वस्त झालेली घरं उभी करण्याकरता 1000 कोटी रुपयांची रक्कम मुख्यमंत्र्यांनी तातडीने उभी केली आणि ज्या वेगाने त्यांनी जागतिक बँकेकडून या कामाकरता मदत मिळवली, त्यामुळे उद्ध्वस्त घरं उभी करण्याचं काम मोठ्या झपाट्यानं झालं। भूकंप 30 सप्टेंबरला झाला आणि अवघ्या 3 महिन्यात जागतिक बँकेकडून मदत मिळवण्यात सरकारला यश आलं। जागतिक बँकेने महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या प्रतिनिधीला वॉशिंग्टनला बोलावलं। त्या ठिकाणी भूकंपाचा सर्व अहवाल आणि त्याची चर्चा झाली। सर्व बाबी तपासून पाहिल्या गेल्या। जागतिक बँकेने मदत केली। इतक्या लवकर जागतिक बँकेकडून 1000 कोटी रुपयांच्या वर मदत मिळवणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य ठरलं। जागतिक बँकेची अट अशी होती की घर बांधणीसाठी 30 दिवसांची टेंडर नोटीस काढली पाहिजे। त्याप्रमाणे नोटीस काढून या कामाची व्यवस्था केल्याचा विश्वास जागतिक बँकेला दिला गेला। राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी 800 हेक्टर जमीन पुनर्वसन करण्याकरता ताब्यात घेण्याचा निर्णय केला। काही ठिकाणी लोकांनी आपली स्वतःची जमीन मानवतेच्या उदार भावनेने सरकारला दान देऊन टाकली। संकटाच्या काळी भारतीय लोक स्वतः पुढे होऊन त्याग करतात, हे भारतीय संस्कृतीच्या परम त्यागाची कल्पना जागतिक बँकेला असणं शक्य नव्हतं, असा उपरोधिक शेरा शरद पवार यांनी त्यावेळी मारला होता आणि जागतिक बँकेला हे पटवून दिलं की असा त्याग फक्त भारतातच होऊ शकतो। गावाच्या गावं उभी करण्याचं काम सोपं नव्हतं। 11 जिल्ह्यातली अनेक घरं दुबळी झाली होती। अनेक घराच्या भिंती पडल्या होत्या आणि या सर्व कामात लातूर इथं मुक्काम करून शरद पवार यांनी प्रशासनाला अशी काही गती दिली, हे सारं काम युद्ध पातळीवर करण्यात आलं। या मोहिमेत भूकंपग्रस्त कुटुंबाला मदत करताना मुख्यमंत्री शरद पवार, पालकमंत्री विलासराव देशमुख, उस्मानाबादचे मंत्री पद्मसिंग पाटील तसंच औसाचे आमदार किसनराव जाधव हे सर्व एकत्र येऊन झपाटून कामाला लागले होते आणि किल्लारी हळूहळू पुन्हा उभं राहिलं।
तुम्हाला आजचा हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.